नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत। कारण नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असा दावा गिरीश महाजनांनी केलेला आहे। मात्र त्यावरून आता दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कुठलाही निर्णय झाला नसल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं देखील दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आता महायुतीमध्ये चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमधील तिन्ही पक्षांकडनं इच्छुकांची या ठिकाणी मांदी आली आहे। छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि शिवसेनेकडनं दादा भुसे देखील नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। 15 ऑगस्टचं ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं। अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, तिथं ती जबाबदारी पार पडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। परंतु असा निर्णय झालाय का? कारण त्यांनी काल डायरेक्ट दावा केलेला नाही, मला या विषयाची माहिती नाही। तर नाशिकचा पालकमंत्री मीच होणार अशा पद्धतीचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं होतं। मात्र त्यानंतर दादा भुसे यांनी आपली बाजू मांडलेली आहे। या पद्धतीचा कुठलाच निर्णय झाला नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावरून विशेषतः नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे।